नमस्कार सर्वांना. मुलांना संडे असले की काहीतरी वेगळं हवंच. त्यासाठी ते 3 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत, 2 बारीक चिरलेले कांदे, किसून घेतलेला आलं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. त्यामध्ये 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा चाट मसाला, पाव चमचा हळद घालून घ्यायची, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व जिन्नस आहे ते मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झालेलं आहे, याचे गोळे करून घ्यायचे. गॅसवरती कढई गरम करायला ठेवायचे. त्यामध्ये 1.5 वाटी पाणी घालून घ्यायचे आणि ही अर्धी वाटी. चवीनुसार मीठ. पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आणि एकसारखं मिक्स करायचे. एकसारखं हलवून घ्यायचे. त्यावरती झाकण लावून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची. वाफ काढून झाली आहे, ताटात काढून घेऊयात. तेल लावून पीठ आहे ते मळून घ्यायचे. पीठ मळून झालं आहे, त्याचे गोळे करून घ्यायचे. मोदकाची पारी करतो तसं करून घ्यायचे. त्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचे. व्यवस्थित बंद करून घ्यायचं, अगदी वडा करतो तसं. मीडियम आचेवरती तळून घ्यायचे. शॅलो फ्राय केले तरीसुद्धा चालतील. काढून घेऊयात. तरी तुम्ही पाहू शकता, बेसन न वापरता वडा असं बनवू शकता आणि रेसिपी